प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता त्या सायलीच्या म्हणजे कुसुमताईच्या चाळीत आलेत. अर्जुन या चैतन्याला म्हणतो, मिसेस सायली इथेच असतील ना रे? चैतन्य म्हणतो, अरे दुसरीकडे कुठे जाणार आहेत त्या? कुसुमताईंकडेच असतील ना? आता हे दोघेही जण ती बॅग घेऊन कुसुमच्या घरी निघालेत. बरं प्रेक्षकांनो, आज ना त्यांनी एवढा स्लो दाखवला एपिसोड, म्हणजे खरंच ना आता हा अर्जुन ती बॅग घेऊन निघालाय आणि इकडे ही कुसुम सायलीला उठवायचा प्रयत्न करतेय. सायली काही केलं उठेना. अर्जुन ती बॅग घेऊन चाललाय आणि आता त्याला तो जसं जसं त्या सायलीच्या घराजवळ येतोय तसं तसं त्याला त्या सगळ्या वाईट आठवणी आठवत आहेत असं त्यांनी दाखवलंय. कल्पनाताईंनी ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टचे पेपर उधळले आणि सायलीला पर्क केलं की माझ्या आणि माझ्या मुलाच्या मध्ये पडू नकोस, तू बाहेरची आहेस, असं बोललं, हे सगळं सगळं आठवून त्याला खूप त्रास होत असतो. आणि इकडे ही कुसुम सायलीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते, तिच्या तोंडावर पाणी मारून. आणि आता हा अर्जुन अचानक थांबतो. मग चैतन्य म्हणतो, नाही रे अर्जुन, थांबू नकोस, आताच जायचं आणि सायली वहिनीला सगळं सांगून टाकायचं. आता अर्जुन अगदी केविलवाणा चैतन्यकडे बघतोय आणि चैतन्य त्याला मोटिवेट करतोय, चल चल अर्जुन. अर्जुन जसं जसं एक एक पाऊल पुढे टाकतोय तसं तसं त्याला त्या सगळ्या वाईट आठवणी आठवत आहेत. आता त्याच्या आईने सायलीला घराच्या बाहेर हकललं. मग आता अर्जुन तिला म्हणतो की ज्या घरात तुम्हाला जागा नाही त्या घरात मी पण थांबणार नाही. पण सायलीने त्याला सांगितलं की नाही, तुम्ही इथेच थांबायचं. आता या सगळ्या कटू आठवणी त्याला आठवताय आणि तो एक एक पाऊल पुढे टाकतोय. आता हा जो सीन आहे ना, त्यांनी कमीत कमी 10 ते 15 मिनिटं रंगवलाय प्रेक्षकांनो, की मधुभाऊंनी सायलीला कसं टॉर्चर केलं, पूर्ण आजीने वाईट साईड बोललं, सगळं सगळं घरातले जे जे बोलले त्या दिवशी तो सगळा सीन आज रिपीट केलाय त्यांनी. आणि जवळपास 15 ते 20 मिनिटं हा खेळ चाललाय. आता सायली जागी होते बरं का. आता कशी होते ती बघा, हे तर खूपच रंगवलंय त्यांनी. आता अर्जुन सायलीच्या दाराच्या बाहेर असा उभा आहे. आता ही कुसुम त्या सायलीला उठवतीये आणि मध्येच आता त्यांनी या प्रियाचं सीन दाखवलाय. सुमन प्रियाला म्हणत असते, तन्वी अगं तुझा किती अपमान झालाय त्या घरात, तरी तू त्यांचीच काळजी करतेस का? प्रिया नाटकी नाटकी बोलत म्हणते, अगं असं काय करतेस का की आपल्या माणसांचा कुठे आलाय मान आणि अपमान? असं नसतं ग अगं, उलट मला वाईट वाटतंय, तिथे सगळे दुःखात आहेत आणि मी इथे बसून त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. आता नागराज लगेच म्हणतो, एवढं वाटतंय तर जा ना तिकडे. आता हे नाटकं कशासाठी चाललेत? प्रियाला तिकडे कायमचं म्हणजे कायमचं म्हणून नाही पण तिकडे मुक्कामाला पाठवायसाठी. मग आता नागराज म्हणतो, जा ना तिकडे तुला वाटतंय तर. मग सुमन म्हणते, अहो असं काय करताय, एकदा आली किती जाऊन परत परत कसं जायचं? नागराज लगेच म्हणतो, मग तन्वी एक काम कर, तू तिथे राहायलाच जा ना. अगं जसं तुझं हे घर आहे तसं ते सुद्धा घरच आहे ना तुझं. काय ग वहिनी, तुला काय वाटतं, जायला पाहिजे ना तन्वीने तिथे राहायला? आता लगेच या प्रतिमात्या म्हणतात, अगं तन्वी पण तू तुझ्या बाबांना फोन कर आणि त्यांच्याशी बोलून घे, ते जर का हो म्हणाले तर जा. पण आता प्रिया लगेच बघायला लागते नागराजकडे. नागराज म्हणतो, नाही नाही नाही, दादाला कशाला विचारायचंय वहिनी, दादा नाही म्हणणारच नाहीये, त्याला आनंदच वाटेल आपल्यापैकी कोणीतरी तिथे सुभेदारांकडे पूर्ण याची काळजी घ्यायलाय म्हणून. मग आता या प्रतिमा त्या लगेच म्हणतात. मग प्रिया म्हणते, आई म्हणजे जाऊ का मी? मग आता या प्रतिमात्या म्हणतात, हो जा. आता बघा प्रेक्षकांनो, ही तिथे जाऊन अजून त्या अर्जुनला अर्धमेलं करणार आहे, म्हणजे ऑलरेडी बिचारा तो मेलेला आहे आणि आधीच ही त्याला आता तिथे जाऊन इतकी टॉर्चर करणार आहे ना, बाप रे बाप. तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय. आता इकडे ही कुसुम सायलीला उठवायचा प्रयत्न करत असते. सायलीला भोळ आली आणि ती बेशुद्ध झाली आहे. अर्जुन बाहेरून फक्त एकदाच दरवाजा वाजवतो आणि मिसेस सायली अशी 2दा हाक मारतो. मिसेस सायली. बरं आता हा भाग त्यांनी का एवढा रंगवला असेल हे माझ्या डोक्याच्या वर गेलं. आता हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली दार उघडा ना. आता ही सायली लगेच झोपेतून जागी होते, म्हणजे ती कुसुम केव्हाची बिचारी पाणी टाक, तिला उठव, ते गेलं कोणीकडे. पण आता अर्जुन आला आणि लगेच सायली जागी झाली आहे. असं त्यांनी एकदम काय सांगता येईल, म्हणजे त्यांच्या मनाच्या भावना त्या मनाला कळतायत असं काहीतरी त्यांनी दाखवलंय आपल्याला. आता अर्जुन सर म्हणून ही उठून बसते. बाहेरून अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली दार उघडा ना. आता असं कितीचं अंतर आहे प्रेक्षकांनो त्या दरवाजाच्या मध्ये आणि त्या खोलीच्या मध्ये. ही सायली लगेच उठून बसते. कुसुम म्हणते, अगं अगं उठू नको, चक्कर येईल ना तुला. आता ही सायली उठून म्हणते, आले तर अर्जुन सर बाहेर आहेत ग कुसुमताई. पण कुसुमला काही ऐकू येईना बरं का अर्जुनचा आवाज. कुसुम म्हणत असते, नाही ग बाहेर कोणी नाहीये.
सायली म्हणते, अगं नाही कुसुमताई, अर्जुन सर आलेत, दाराच्या बाहेर आलेत ते. आता सायली अशी एक 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 पाऊल पुढे टाकते, म्हणजे इतक्या वेळ तिच्यात त्राण नव्हता बरं का. अर्जुन आल्या आल्या तिच्यामध्ये प्राणही आला आणि त्राणही आला. आता ती दरवाजाच्या समोर अशी उभी आहे आणि आता खूप अशी म्हणजे किती वेळ त्या दरवाजाकडेच बघते ती, जसं काही तिला आरपारचा अर्जुन दिसू लागलाय. आणि आता रडायला लागते. आहे हा हृदयस्पर्शी सीन, पण काय झालं ना प्रेक्षकांनो, यांची रडारड बघून आता अक्षरशः खरंच मला रडायला येते. इतकं कोणी रडतं का, बापरे बाप, आणि इतकं कोणी खेचतं का, हद्द झाली. आता ती सायली दरवाजा उघडायला जाते, तर आता लगेच तिला टेन्शन आलंय आणि मधुभाऊंची शपथ आठवली आहे. तू जर का अर्जुनशी बोलली तर माझं मेलेलं तोंड पाहशील, हे तिला आठवतं. बरं, कमीत कमी ती 15 म्हणजे 10 मिनिटं तरी तशी दरवाजासमोर उभी आहे बरं का. मग त्यांनी ते असं हॅपी म्युझिक वाजवलंय, मग सॅड म्युझिक वाजवलंय आणि ती रडायला लागते शपथेमुळे. ती शपथ आठवली तिला. मग आता कसं करू बाई मी, आता नाही दरवाजा उघडता येणार मला. तिकडनं बिचारा तो अर्जुन वाट बघतोय कधी कोण दरवाजा उघडेल याची. पण त्या अर्जुनची कमाल आहे बाई, एवढ्या वेळ बाहेर उभं राहील. कुसुम म्हणते, मधुभाऊंच्या आज्ञेत अडकली आहेस ना. मग आता ही सायली म्हणते, तू तरी ती आज्ञा मोडू शकशील का ग कुसुमताई, आणि रडायला लागते. आणि पुन्हा इथे सॅड सॉन्ग त्यांनी ऐकवलंय आपल्याला, वाटेत भेटे फुलांचा ऋतू, जे ऐकायला खूप छान वाटतं. तेवढं काय ते मस्त वाटतं ऐकायला. मग आता सायली इथे अख्खं गाणं होसतो रडते रडते रडते. कमालीने प्रेक्षकांनो, हिला रडणं ऑफ द इयर पुरस्कार दिलाच पाहिजे. म्हणजे बघा बघा किती मजबूर आहेत हे. बरं, एकमेकांशी बोलायचं नाही, एकमेकांना फोन करायचा नाही, एकमेकांचे तोंडही पाहायचे नाही, असं सगळं यांचं आता चालू आहे. आता हे कसे भेटतील एकमेकांना ते आता म्हणजे गुलदस्त्यातच आहे. पाहू आता काय काय होतं. आता ही सायली अशी बाजूला जाऊन लपते आणि आता अर्जुन पुन्हा एकदा आवाज देतो, मिसेस सायली दार उघडा ना. मग आता ही कुसुम आला दार उघडते. सायली इकडे किती वेळ रडते 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 रडते, बाकी काही नाहीये. आता अर्जुन कुसुमने दरवाजा उघडल्यावर म्हणतो, मिसेस सायली आहेत ना घरात कुसुमताई. आता कुसुमता आधी किती वेळ अर्जुनकडे अशी मजबुरीने बघते. मग मी काय करू आता, माझ्या हातात काही राहिलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, बोला ना कुसुमताई, मिसेस सायली आहेत ना घरात. मला मला त्यांच्याशी बोलायचंय, मला भेटायचंय, बोलवा ना त्यांना प्लीज. याने काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांना अर्जुनने, कमाल, खरंच कमाल. आता अर्जुन म्हणतो, असं काय करता कुसुमताई, बोलवा ना त्यांना. अहो मी फोन करतोय त्यांना, त्या माझा फोन पण घेत नाहीये आणि फोन स्विच ऑफ केलाय त्यांनी. काय झालंय कुसुमताई, त्या ठीक आहेत ना, काय झालंय त्यांना. आता जसं जसं अर्जुन बोलतोय तसं तसं ही सायली इकडे वेदनेने अशी विव्हळतीये, रडतीये. तिला खूप त्रास होतोय, पण आता रडायचा आवाज पण नाही काढत आहे ती, कारण अर्जुनला कळलं नाही पाहिजे ना की ती तिथे उभी आहे. बरं, धडधडीत अर्धी दिसतीये बरं का त्याला ती. आता बघा तुम्ही पुढे काय झालंय. अर्जुन म्हणतो, बोला ना कुसुमताई, अहो मला मला त्यांना भेटायचंय ना. कुसुमता आधी काहीच बोलत नाही बराच वेळ, मग हळूच म्हणते, तुम्ही जा इथून. अगदी हृदयावर दगड ठेवून म्हणते बिचारी. मग अर्जुन म्हणतो, जा, नाही नाही, मी त्यांच्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही. अर्जुन कुसुमला निक्षून सांगतोय की तुम्ही त्यांना बाहेर बोलवा प्लीज. आता कुसुम म्हणते, मी नाही बोलू शकत तिला, तुम्ही जा ना. आता जसं जसं कुसुम एक एक डायलॉग बोलते, अर्जुन एक एक डायलॉग बोलतो, तसं तसं इकडे सायली वेदनेने अशी विव्हळतीये. आता अर्जुन म्हणतो, असं का बोलताय तुम्ही, नाही बोलवू शकत म्हणजे. शेवटी चैतन्य म्हणतो, हे बघा कुसुमताई, आम्ही सायली वहिनीची बॅग द्यायला आलोय हो, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणूनच. फक्त तुम्ही. आता फक्त कुसुम चैतन्याकडे पाहतच राहते आणि मग अर्जुनला अख्खीच्या अख्खी अर्धी सायली अशी दिसते आणि अर्जुन तिला बघून खूप खुश होतो. मिसेस सायली असं म्हणून तो तिच्याकडे बघतच असतो. आता सायली अजूनही तिथे रडतेचे जे अर्जुन बघतोय, पण आता त्या अर्जुनचं लक्ष सायलीच्या रडण्यापेक्षा तिच्या गळ्याकडे गेलंय बरं का. सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये हे त्याला समजलंय. अर्जुन म्हणतो, हे काय कुसुमताई, त्या काय मिसेस सायली, आताच येत ना, बोलवा ना त्यांना, बाहेर यायला सांगा ना, मला बोलायचंय त्यांच्याशी. आता सायली घाबरते. अर्जुनने तिला बघितलं की काय, पण तरी तिने वळून पण पाहिलं नाही बरं का अर्जुनकडे, म्हणजे अर्जुनचा चेहरा पण नाही पाहिलाय तिने. आता कुसुम म्हणते, हे बघा, मला नाही बोलवता येणार सायलीला. हे बघा, मधुभाऊंना खूप खूप चिडलेत, तुम्हाला याचा अंदाज पण नाहीये. तुम्ही जा अर्जुन सर, जा. हे बघा, उगाच सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा. आता लगेच अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी कोणाला त्रास द्यायला नाही आलोय, मला सायलीला भेटायचे, प्लीज मला भेटू द्या. आता अर्जुनचं पाऊल असं घरात पडणार
तेवढ्यात तिकडनं मधुभाऊ आले, ते एकदम अमरीश पुरी वेलकम. आणि आता काय बोलू प्रेक्षकांनो, आता ते जोरात ओरडतात, ए ए थांब. आणि अर्जुन असा मधुभाऊंकडे बघायला लागतो, चैतन्य भांबावून मधुभाऊंकडे बघायला लागतो. आता मधुभाऊ तिथे आहेत, म्हणतात, ए पाऊल मागे घे, तू माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहेस आणि बाहेर समाजात तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवलेली नाहीयेस तू, आणि आता तिला भेटायला आलायस तू. एवढा निर्लज्जपणा कुठून आणला रे तुम्ही? आता हा अर्जुन असं रडवेलाच बघतोय त्या मधुभाऊंकडे आणि म्हणतोय, नाही नाही मधुभाऊ, मी मी मिसेस सायलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाहीये. असं काय करता मधुभाऊ? अहो मी तुम्हाला सगळं सगळं एक्सप्लेन करतो सुरुवातीपासून. आता सायली सगळं ऐकते बरं का इकडनं. मधुभाऊ म्हणतो, अजिबात काहीही गरज नाहीये, मी काही सुभेदार नाहीये हाताला धरून फरफटत तुम्हाला बाहेर न्यायला. मी कधीच कोणाचा अपमान करत नाही, म्हणूनच शांतपणे सांगतोय, जसा आलायस ना तसा माघारी परत जा. अर्जुन अगदी आज्ञा ऐकल्यासारखं मान खाली घालून उभा आहे आणि म्हणतो, हो मधुभाऊ, तुम्ही माझ्यावरती हवं तेवढं चिडा, तुमचा राग अगदी व्हॅलिड आहे, पण तुम्ही माझ्या बायकोला मला भेटण्यापासून नाही थांबवू शकत. मी तिच्याशी बोलल्याशिवाय नाही जाणार. आता लगेच अर्जुन घरात जाणार असतो, त्याचं पाऊल पुढे पडतो न पडतं तेच लगे मधुभाऊ म्हणतात, अरे वा, आता अरे रावीवर उतरलास का? म्हणजे हा मधुभाऊ आहो जाऊवरून आरे तुरेवर उतरले ते चालतं त्यांना. मधुभाऊ अर्जुनला सुद्धा इमोशनल ब्लॅकमेल करायला लागतात बरं का. अर्जुनला म्हणतात, माझ्याशी तू उद्धटपणा करतोयस का? जसा प्रेमाचा दिखावा केलास तसा माझ्याबद्दलचा आदर अदब हे सगळं नाटक होतं का? मग मधुभाऊंच्या बाबतीत हे लागू नाही होत का प्रेक्षकांनो? म्हणजे मधुभाऊ जावाई म्हणून अर्जुनचा रिस्पेक्ट करत होते, ते गेलं का कुणीकडे? बघा आता बिचारा हा चैतन्य म्हणतो, हे बघ एक मिनिट थांब जरा अर्जुन, हे बघ कोणीही सध्या ना बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, आपण सायली वहिनीची बॅग देऊ आणि निघू. अर्जुन म्हणत असतो, नाही नाही चैतन्य, मला मिसेस सायलींशी बोलायचंय, मी त्यांना बोलल्याशिवाय नाही जाणार. आता शेवटी कुसुम म्हणते, हे बघा मी मी हात जोडते तुमच्या पुढे अर्जुन सर, हे बघा शब्दाला शब्द वाढवू नका, तुम्ही जा. चैतन्य म्हणतो, अर्जुन तुझ्या हट्टामुळे सायली वहिनीला जास्त त्रास होईल रे, चल प्लीज चल, इकडे सायली सगळं ऐकतीये. आता अर्जुन अगदी मजबूर झालेला आहे. मधुभाऊंचा रिस्पेक्ट ठेवून त्याने विचार केलाय, ठीक आहे आत्ता तात्पुरता मी जातोय, पण मी परत येणार. अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, हे बघा मधुभाऊ, तुमचा रिस्पेक्ट ठेवून मी तुम्हाला सांगतोय की आज नाही तर उद्या मी माझ्या बायकोला भेटणार, मी मिसेस सायलींशी बोलणारच, आणि प्रत्येक वेळेला तुम्ही मला थांबवू शकत नाही. आता तो पुन्हा एकदा मोठ्याने ओरडतो, मिसेस सायली, मी मी पुन्हा येईल तुम्हाला भेटायला. आता मधुभाऊ असे रागाने बघतायत अर्जुनकडे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता ही सायली अजून पण रडतेचे. बाकी सायलीसाठी कुठला डायलॉग माझ्याकडे शिल्लकच नाही राहिलाय, आता काय बोलू. मग आता शांतपणे अर्जुनने ती बॅग अशी मधुभाऊंच्या हातात दिली आहे बरं का. आता मला तर असं वाटायला लागले प्रेक्षकांनो, म्हणजे कालपर्यंत वाटत होतं की ती डायरी जी आहे ना ती प्रतिमात्या वगैरे वाचतील, पण आता असं वाटतंय की मधुभाऊच कदाचित ती डायरी वाचता का काय की, कारण बॅग मधुभाऊंच्या हातात आहे. आता अर्जुननी ड्यू टू ऑल द रिस्पेक्ट मधुभाऊंना नमस्कार केलाय बॅग दिल्यानंतर, आणि मधुभाऊ येतो मी असं म्हणून मधुभाऊंकडे एक कटाक्ष टाकलाय आणि रिस्पेक्ट करून बरं का. आणि आता तो तिथून निघून जातो बॅग देऊन. आणि आता सायली अशी पळत पळत येते आणि खिडकीतून एक झलक दिसेल का अर्जुनची म्हणून त्या खिडकीतून अशी पाठमोरी अर्जुन दिसतो का ते बघायला लागते. अरे बाप रे बाप, काय रंगवलाय प्रेक्षकांनो हा सीन, विचारूच नका. म्हणजे इतका स्लो दाखवलाय, मी तरी तुम्हाला खूप फास्ट सांगितलाय, पण बघताना तर अक्षरशः झोप येते की काय असं वाटायला लागलं होतं. आता सायली अशी अर्जुनला किती वेळ बघते आणि मग अशी रडायला लागते. आता ते मधुभाऊ अशी ती बॅग आपटतात सायलीच्या समोर आणि बाजूला जाऊन बसतात. आणि आता ही सायली रडते आणि रडते. आता काय सांगू. आणि ही कुसुम तिला अशी जवळ घेऊन पुन्हा रडते. म्हणजे सायली पण रडते, कुसुम पण रडते, सगळी फक्त रडारडच चालू आहे. मग मधुभाऊनी ती बॅग अशी आपटली आहे, सायलीकडे बघितलंय आणि आता तिथून निघून जातात. आता कुसुम तिच्याकडे बघते आणि मग कुसुम तिला जवळ घेते. असा सगळा प्रकार चालू आहे. बाप रे प्रेक्षकांनो, खरंच म्हणजे यांची दाखवायची कमाल आहे. नाही ठीक आहे, ते ऑल द वे असं सिक्वेन्स दाखवतायत की आता असं आता तसं, पण खूपच स्लो दाखवताय हो. त्यांनी थोडंसं काहीतरी आणायला पाहिजे ना मध्ये. आणि प्रोमो सुद्धा येत नाहीयेत मालिकेचे, काय झालंय कोणास ठाऊक बाबा. आता सायली अशी रडते. आता अर्जुन इथे बाहेर त्या चाळीतच आहे बरं का. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे काय झालं, म्हणजे
चल निघूयात ना आपण, ओके आहेस ना तू? मग आता अर्जुन म्हणतो ओके. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन, आपल्याला हे सगळं एक्सपेक्टेड होतं ना, कल्पना मावशींची काय अवस्था झालीये तू बघतोच आहे, मग मधुभाऊंची काय वेगळी अवस्था असणार? मग अर्जुन म्हणतो हो चैतन्य, मला कळतंय, मधुभाऊ सायलीचे बाबा आहेत, त्यांचं हर्ट होणं रागवणं मला कळतंय, ते जे काही बोलले त्यामुळे मी अपसेट नाहीच आहे रे. चैतन्य म्हणतो मग सायली वहिनी भेटली नाही म्हणून अपसेट आहेस का? अर्जुन म्हणतो हो, त्या गोष्टीचं मला वाईट वाटतंच आहे रे, मी तर त्यांना भेटणारच आहे, मी थोडीच हार मानणार आहे, पण मला ना यार एक वेगळीच गोष्ट खटकली आहे रे आज. चैतन्य म्हणतो का, काय झालं? अर्जुन म्हणतो अरे मी आज जेव्हा आत बघत होतो ना, तेव्हा मला 2-3 सेकंदासाठी मिसेस सायली दिसल्या, त्या किचनच्या जवळ उभ्या होत्या. चैतन्य म्हणतो मग चांगली गोष्ट आहे ना ही, काय झालं मग? अर्जुन म्हणतो अरे पण त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं ना. आता लगेच चैतन्य म्हणतो बापरे का? अर्जुन म्हणतो अरे हो ना, तेच तर मला कळत नाहीये, मिसेस सायली मंगळसूत्र नेहमी घालून असतात रे, त्या झोपताना सुद्धा काढत नाहीत मंगळसूत्र, मग त्यांनी आता गळ्यातलं मंगळसूत्र का काढलं असेल? बघितलं ना प्रेक्षकांनो, म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हणले की याला सायलीचं रडणं न दिसता तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये हे त्याला आधी दिसलंय, म्हणजे काहीतरी आपलं टेन्शन वाढवून द्यायचं स्वतःच्याही डोक्याचं आणि आपल्याच्याही डोक्याचं, म्हणजे आपल्याही डोक्याचं. आता मला शब्द माझे सगळे इकडे तिकडे जात आहेत प्रेक्षकांनो. असो, तर आता चैतन्य म्हणतो अरे असं का केलं असेल सायली वहिनीने? अर्जुन म्हणतो अरे पण याचा अर्थ नेमका काय असेल चैतन्य? मिसेस सायली आमचं लग्न नाकारत असतील का? नाही 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 नाही, मी जेवढं त्यांना ओळखतो ना, मला माहितीये त्या असं कधीच वागणार नाहीयेत. चैतन्य म्हणतो अरे मग कशाला टेन्शन घेतोयस तू, झालं तर मग. अर्जुन म्हणतो अरे चैतन्य, पण ते मंगळसूत्र आम्हा दोघांना बांधून ठेवत होतं ना, अरे ते त्यांनी काढून ठेवलंय, म्हणजे त्या आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या अटी पाळत असतील का रे? अरे त्या म्हटल्या होत्या ना मला की मधुभाऊ आल्यावर मी त्यांच्या सोबत निघून जाईल, मग त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का नाहीये हे तेव्हाही माहिती नव्हतं आणि आताही माहिती नव्हतं. अरे बाप रे, अजून यांच्या प्रेमाचं घोंगडं भिजतच पडलंय, म्हणजे एवढे एकमेकांसाठी रडताय पडताय तरी त्यांना अजून अक्कल नाही येते की यांचे एकमेकांवर प्रेम आहे. प्रेक्षकांना आता डोकं आपटाव का काय यांच्या समोर? आता पुन्हा अर्जुन काय म्हणतो पा, अरे काय झालं असेल रे, मधुभाऊंनी त्यांना माफ केलं असेल का? मग त्यांना असं वाटत असेल का की हे कॉन्ट्रॅक्टचं खोटं रिलेशन कशाला पाळायचं, म्हणून त्यांनी मंगळसूत्र काढून ठेवलं असेल का रे चैतन्य? आता चैतन्य म्हणतो ए बाबा ए थांब थांब थांब, तू कशाला उलट सुलट विचार करतोय अर्जुन? अरे तू ठरवलंय ना सायली वहिनीला भेटायचं, भेटल्यावर विचार तिला शांतपणे का बरं मंगळसूत्र काढून ठेवलं होतं. चैतन्याने बरंच प्रेमाने समजून सांगितलंय अर्जुनला. आता अर्जुनला आलंय टेन्शन, त्या सायलीने मंगळसूत्र काढून ठेवलं म्हणजे आता ती आमच्या दोघांचं लग्न मानतच नाही असं त्याला वाटायला लागलंय. पण प्रेक्षकांनो एक खरं सांगू का, खरं तर तुम्हाला असं वाटत असेल आज खरंच खूप नकारात्मक बोलते मी, कालपर्यंत मला असं वाटत होतं की काहीतरी मोठा ट्विस्ट येईल, काहीतरी होईल, पण यांनी ना या दोघांच्या प्रपोजची जी गंमत होती ना ती सगळी ना अशी विरून टाकली आहे, म्हणजे आपला उत्साहच कमी झालाय. आता या दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं ना तर विशेष असं काही वाटणार नाही, ठीक आहे बा केलं तर केलं प्रपोज, म्हणजे इतकं एकमेकांसाठी रडताय पडताय, एकमेकांना फील करताय, इतके सगळे हृदयस्पर्शी प्रसंग ते दाखवतायत, ते कशासाठी? यांचं एकमेकांवर प्रेम नाहीये म्हणून का? म्हणजे अर्जुन आणि सायली काही लहान नाहीयेत, दोघांनाही अगदी व्यवस्थित कळतं, पण तरी सुद्धा असं कसं काय होऊ शकतं बरं? अर्जुनलाही कळत नाहीये आणि सायलीलाही कळत नाही. आता उद्या ते आणखीन वेगळा ट्रॅक दाखवतील की सायलीलाही अजून खात्री नाहीये अर्जुनचं प्रेम आहे की नाही. बरं आता त्यांनी हा भाग इथे संपवलाय, आता पुढच्या भागात त्यांनी काय दाखवलंय, अर्जुन पुन्हा आलाय सायलीला भेटायला आणि यावेळेला मधुभाऊ त्याला सांगतात की मला तुझी NOC दे, मी दुसरा वकील बघितलाय. आता त्याला कळलंय की तो नितीन नावाचा वकील आहे म्हणून. अर्जुन जेव्हा मधुभाऊंकडे येतो ना तेव्हा तो म्हणतो की तुम्ही त्या नितीनला केस देऊ नका, तुमची केस मी लढीन. तेव्हा हा मधुभाऊ काय डायलॉग मारतो माहिती का, तुझ्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल ना अर्जुन सुभेदार तर या NOC वर सही कर. अर्जुन म्हणतो सॉरी मधुभाऊ, मी दुसरा कुठलाही वकील करा पण
या नितीनला वकील करू नका. अर्जुनला माहितीये प्रेक्षकांनो, तो जो वकील आहे तो अर्जुनचा दुश्मन आहे आणि अर्जुनने त्याच्या कानशिलात पण लगावली होती बघा. मागे त्यांनी एका एपिसोड मध्ये दाखवलं होतं. पण हे मधुभाऊ लगेच पुन्हा अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणतात, सायलीच्या आनंदासाठी या NOC वर सही कर. आता अर्जुन आल्यावर सायली अशी त्याच्या समोरून बाजूला निघून जाते बरं का. तर अर्जुनने तिला यावेळेला बघितलंय. म्हणजे प्रेक्षकांनो, आता किती मोठा तमाशा रंगणार आहे हा तुम्हीच विचार करा. आता तर मला सायली आणि अर्जुन या दोघांच्या सहनशक्तीची कीव करावीशी वाटतेय प्रेक्षकांनो. बाप रे बाप, एवढा अंत कोणी कोणाचा बघत नसावा. आता मधुभाऊ तर इमोशनल ब्लॅकमेल किंग निघालेले आहेत. म्हणजे अमरीश पुरी इमोशनल ब्लॅकमेल किंग. आता बघूयात येणाऱ्या भागांमध्ये नवीन असा काय ट्विस्ट समोर येतो ते. आता तन्वी हीच सायली आहे हे नक्की सत्य समोर येईल प्रेक्षकांनो. मला असं सारखं वाटतंय, कोणाच ठाऊक का, कारण हीच एक गोष्ट आहे जी सायलीला सुभेदारांच्या घरात आणू शकते. तर पाहूयात आता पुढे काय काय रिव्हील करतायत ते. आजचा भाग आवडला असेल, म्हणजे माझा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलही सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. उद्या भेटूयात सकाळी. धन्यवाद.